मित्रांनो नमस्कार, मी आहे रजनीश खडसे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धेश्वर पिंपळगाव येथे सहाय्यक शिक्षक या पदावर काम करत आहे। तर मित्रांनो, आज आपल्या शाळेमध्ये राष्ट्रीय मतदार दिन जे की 25 जानेवारीला असतो, तर त्यानिमित्त आज आपण विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष मतदान घेऊन हा दिवस साजरा करत आहोत। याचा उद्देश एवढंच आहे की मुलांना त्याबद्दलची माहिती व्हावी, इलेक्ट्रॉनिक मशीन किंवा ज्या पद्धतीने मतदान होते, उमेदवार कसे निवडून येते त्याबद्दलची माहिती व्हावी। मित्रांनो, निवडणूक आयोगाची स्थापना पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली आणि म्हणून तो दिवस आपण मतदार दिन म्हणून साजरा करतो। आणि या दिवशी बहुतेक आपण जे 18 वर्ष पूर्ण होतात त्या व्यक्तीला मतदान कार्ड देतो आणि त्याला मतदान करण्याची एक प्रोत्साहन करतो। आता तुम्हाला माहीतच आहे की लोकसभेच्या आता निवडणूक येतील, 552 सदस्य संसदेला निवडून जातात। तर त्याची प्रोसिजर कशी होती तर ते आपल्या मुलांना समजायला पाहिजे, म्हणून त्यासाठी आपण हे दिवस आज साजरा करत आहे। तर आमच्या शाळेमध्ये आम्ही आपल्या येथील जे शिक्षक आहेत श्री सुधाकर गंगाधर खाडे आदरणीय आमचे मुख्याध्यापक, तर यांना आपण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांची नेमणूक केलेली आहे। तसेच श्री राजेंद्र पंढरीनाथ लबासे सर यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, श्री दत्तात्रय लहानू शिंदे सर यांना क्षेत्रीय अधिकारी, श्रीमती रुपाली भाऊसाहेब जाधव मॅडम यांना निवडणूक नियंत्रण अधिकारी, श्रीमती शारदा ज्ञानोबा घुले मॅडम यांना निवडणूक निर्णय अधिकारी असे आपण नेमणूक केलेली आहे। आणि मी स्वतः मास्टर ट्रेनर म्हणून आहे, जे की तांत्रिक जे गोष्टी आहेत ते मी बघतो। तर यासाठी आपण 6 उमेदवार इथे घेतलेले आहेत जे की निवडणूक प्रत्यक्ष लढणार आहेत। की यामध्ये एक डमी मतपत्रिका आपण तयार केलेली आहे आणि त्यामध्ये दक्षिणी बापूराव भाकरे ही आमची पहिली एक उमेदवार आहे, जिचं निशाणी चिन्ह आहे पेन। त्यानंतर सुरेश नवनाथ काळे ज्यांचं निशाणी चिन्ह आहे पुस्तक। त्यानंतर प्रांजल राजेंद्र सातपुते यांचं चिन्ह आहे शाळा। कृष्णा लक्ष्मण खरात यांचं चिन्ह आहे दप्तर। नम्रता कैलास उबाळे हिचं चिन्ह आहे पाण्याची बॉटल आणि आविष्कार निवृत्ती सातपुते याचं चिन्ह आहे जेवणाचा डब्बा। तर अशा पद्धतीने आमचे उमेदवार इथे आम्ही घेतलेले आहेत। तर या मतदानाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना हे माहिती व्हावी हेच याचं एक उद्देश आहे। तर या मतदानाबद्दल आणि निवडणुकीबद्दल आमच्या शाळेचे श्री लबासे सर तुम्हाला सर्वांना त्याबद्दल थोडी माहिती सांगतील आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष इथं मतदान घेऊ आणि कशी बटन दाबायची, कसं आपलं नाव इथं होते घेतले जाते, त्यानंतर इथं बोटाला शाई कशी लावते ते आपण इथं सगळं बघणार आहोत। तर आपले लबासे सर तुम्हाला मार्गदर्शन करतील। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धेश्वर पिंपळगावमध्ये जो 25 जानेवारी निमित्त 25 जानेवारीला जो आपण राष्ट्रीय मतदार दिन साजरा करतो, त्या निमित्ताने आपण आज आपल्या शाळेमध्ये प्रत्यक्ष मतदान घेणार आहोत। तर तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण लोकशाहीमध्ये जगतो, लोकशाही आपण मानतो आणि आपला देशाची सर्व जो कारभार चालतो हा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालतो। सरांनी आत्ताच माहिती सांगितली, त्या माहितीनुसार आपण आज आपल्या शाळेमध्ये प्रत्यक्ष मतदान घेऊन राष्ट्रीय मतदार दिन साजरा करत आहोत। तर आपल्या याच्यामध्ये दोन हे की आपण जे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारामध्ये मतदान घेत असतो। तर या मतदानामध्ये तुम्हाला आपल्याकडे इयत्ता 5वी 6वी 7वीच्या पूर्ण नागरिक शास्त्रामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्याचं मतदान कसं होतं, विधानसभेचं मतदान कसं होतं, लोकसभेचं मतदान कसं होतं हे आपण पुस्तकातून शिकलेलो आहोत। पण आता आज आपल्याला प्रत्यक्ष मतदान कसं करायचं हे आपण आज घेणार आहोत। त्यानिमित्ताने आज आपल्या शाळेमधले 6 उमेदवार हे उभा राहिलेले आहेत। ते त्यांचा प्रचार प्रसार केलेलाच आहे आणि तुम्हाला ज्याची पसंती जो जास्त आवडन, तुम्हाला वाटत असेल आपल्या शाळेमध्ये काहीतरी बदल, काहीतरी चांगली गोष्ट करील, अशा उमेदवाराला आपण मतदान करायचं। आणि मतदान कसं करायचं
हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जाईल. तर आजच्या या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आणि या कार्यक्रमानिमित्त मी सर्वांनी कोणाच्याही भूल थापाला बळी न पडता जो उमेदवार आपल्याला चांगला वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावं. आणि या मतदार दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री खाडे सर हे तसेच आमच्या ग्रामपंचायत आहे तर इथले ते BLO पण आहेत आणि श्री शिंदे सर पण BLO आहेत. तर आपण थोडं त्यांचं पण मार्गदर्शन घेऊ. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मुलांना मार्गदर्शन करावे. सर्वांनी इकडे लक्ष द्या. हे बघा, आज आपल्या शाळेतील आपण 2 विद्यार्थ्यांची निवड करणार आहोत, जे की एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल. या दोघांना आपण आपल्या शालेय व्यवस्थापन समितीमध्ये प्रतिनिधित्व देणार आहोत. आता ते निवड करताना तुम्ही असे मुलं निवडायचे आहेत की जे आपल्या शाळेसाठी शिस्तप्रिय असतील, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे ते लाडके असतील. म्हणजे लाडके म्हणण्यापेक्षा कसे की जे कोणाशी भांडणार नाहीत, भांडखोर नसतील, आहे की नाही, शिस्त लावणारे असतील, सर्वांना मदत करणारे असतील, शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणारे असतील, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही निवडून द्यायचं आहे. तर सर्वांनी एकदम व्यवस्थित असा प्रचार तर त्यांनी केलेलाच आहे, परंतु आता तुम्हाला जे मनाला भावलेलं आहे त्या विद्यार्थ्याची निवड करायची आहे. सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण जे 6 उमेदवार उभे केलेले आहेत तर उमेदवार आपापलं नाव सांगेल आणि आपलं बोधचिन्ह किंवा निशाणी चिन्ह काय आहे तर ते आपण त्यांच्या तोंडाने ते ऐकणार आहोत. माझे नाव दक्षिणी बापूराव भाकरे. माझे चिन्ह आहे पेन. मला जास्तीत जास्त मतदान करून प्रचंड मताने निवडून द्यावे हीच माझी विनंती. ठीक आहे. यानंतर ते तिचं जे स्टिकर आहे, तिचं जे चिन्ह आहे पेन, तर त्याचे ते पेनाचे पण तुम्हाला त्याचे स्टिकर वाटप करणार आहे. माझे नाव सुरेश नवनाथ काळे. माझं चिन्ह आहे पुस्तक. मला प्रचंड संख्येने मतदान करून निवडून द्यावे. माझे नाव प्रांजल राजेंद्र सातपुते. माझं चिन्ह शाळा. मला मतदान करावी माझी नम्र विनंती. माझे नाव प्रदीप गायनाजी घरात. माझं चिन्ह दप्तर. मला प्रचंड बहुमताने विजय करा. माझे नाव नम्रता कैलास उबाळे. मला प्रचंड बहुमताने मतदान करा अशी माझी विनंती. माझं चिन्ह बॉटल. माझं नाव आहे आविष्कार निवृत्त सातपुते. माझं चिन्ह डब्बा. तर अशा पद्धतीने आपण सर्व उमेदवाराचा इथे परिचय घेतलेला आहे. तत्पूर्वी आपण हे मतदान सुरू करण्यापूर्वी जे आपले उमेदवार आहेत तर त्यांनी तुम्हाला वाटायला एक प्रचार करण्यासाठी स्टिकर आणलेले आहे. तर तुम्ही गडबड न करता ते जे स्टिकर देतात ते तुम्ही घ्या आणि तुम्हाला ज्याला मतदान करायचं आहे तुम्ही ते मतदान करणार आहोत करा. आणि हे सुरू करण्यापूर्वी तुम्हाला मी एकदा ते मशीन कशी आहे ते तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री खाडे सर यांचं मतदान होईल. त्यानंतर आपले जे सर्व शिक्षक आहेत सर्वांना मतदान करण्याचा एक चान्स आहे. सर्वांचं मतदान होईल आणि त्यानंतर हळूहळू मग आपलं सर्वांचं मत आपण इथे घेऊ. तर चला मी तुम्हाला ते मशीन दाखवतो. तर अशा पद्धतीचं आम्ही स्टिकर तयार केलेले आहे. कर्मचारी आहे, हे मशीन आहे आणि सर्व उमेदवाराचे इथं फोटो आहे. त्यानंतर इथं केंद्राध्यक्ष म्हणून आमच्या शाळेचे विद्यार्थिनी आणि सहाय्यक केंद्राध्यक्ष म्हणून तर संध्या आणि दीपाली, तर त्यांच्याकडे मतदाराची यादी दिलेली आहे ज्यामध्ये सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी आहेत. त्यानंतर अधिकारी 1 अर्चना, हिच्याकडे पण एक यादी दिलेली आहे. त्यानंतर अधिकारी 2 म्हणून आदितीला आपण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर अधिकारी 3 इथे अर्चनाला आपण ठेवलेलं आहे जे की बॅलेट देणार आहे मशीनला. म्हणजे आता तुम्ही जर मशीन बघितली तर अशा पद्धतीची ती मशीन आहे. याला एक वेळा इथे बॅलेट दिलं की इथे आपल्याला ते मतदान इथे आपल्याला दिसणार आहे. हे मतदान कक्ष आहे आणि त्याला स्पीकर कनेक्ट आहे म्हणजे ते स्पीकर आपल्याला आवाज देईल. तर टोटल मतदान जर बघितलं तर 0 मतदान इथे तुम्हाला दिसेल आणि जेव्हा बॅलेट देईल तर तुम्हाला ते सर्व इथे उमेदवाराची यादी दिसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष मतदान कसं होईल हे सुरुवात करणार आहोत आणि आपले जे सर्व अधिकारी आहे तर यांना आपण सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं कामकाज करायचं. आणि आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री खाडे सर
यांच्याच हस्ते आपण आज आपल्या इथल्या मतदानाचं उद्घाटन करणार आहे. म्हणजे पहिलं मतदान सरांचं राहील. आता बघू का हे जे उमेदवार आहे 6 त्यांचा कोणता आवडता विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे तर मत देऊन ते सुरू करतील. संध्या सरांच्या नावावर टिक मार्क करून घ्यायची. इकडे पण एक टिक मार्क करून घ्या. इथून लावा, इथून उजव्या हाताचं. तर अशा पद्धतीचे जे मशीन आहे आणि ते आता बॅलेट देतील. तर हे असं बॅलेट दिल्यानंतर असं इथे सर्वांचे नावं दिसतील. ओके, तर एक वेळा सरांचं टाळ्या वाजून स्वागत करा. सरांचं पहिलं मतदान सक्सेसफुल झालेलं आहे. इथे अशा पद्धतीने आता एक वोट इथं झालेला आहे. दुसऱ्या कोणत्याही बटन इथे दबत नाही. चला, त्यानंतर आपल्या शाळेचे आदरणीय श्री लवासे सर यांना मी विनंती करतो की त्यांनीही आपलं मोलाचं मत विद्यार्थ्यांना द्यावं. चला, त्यानंतर पुढे हा दाब एक वेळा बटन. ओके, ओके. चला, त्यानंतर आपल्या शाळेचे आदरणीय श्री शिंदे सर अशी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मोलाचं मत विद्यार्थ्यांना द्यावं. ओके, त्यानंतर आपल्या शाळेच्या आदरणीय श्रीमती जाधव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मोलाचं मत विद्यार्थ्यांना द्यावं. ओके, त्यानंतर आपल्या शाळेच्या आदरणीय श्रीमती घुले मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मुलाचं मत उमेदवारांना द्यावं. चला, त्यानंतर आता एक माझंही मत मी टाकणार आहे. श्री रजनीश भीमराव खडसे. ओके, हा, आता आपल्या शाळेचे शिक्षक रजनीश खडसे हे आपलं अमूल्य मत देतील. वर पाहतो. माझे मत इथे झालेलं आहे. त्यानंतर आता आपण पहिलीच्या विद्यार्थ्यापासून सुरुवात करणार आहोत. आमचे पोलीस कर्मचारी आहे कुणाल डोंगरे, पोलीस कर्मचारी यांनी आपली देखरेख ठेवायची आहे. पहिलीची यादी आहे. रोशनी संदीप खरात. चल, तिथे मोबाईलला निळी बटन दिसते, निळी बटन, ते निळी बटन एकदा दाबायची आहे. ओके, झालं. चला, थांब एक मिनिट. हा दे, हा लक्ष द्या. तिथे जे मशीन आहे तिथं आपल्या या बोर्डला इथे मशीन दिसत आहे, तुम्हाला दिसत आहे. तर असं नाव त्याच्या समोर चिन्ह आणि त्याच्या समोर निळ्या रंगाची बटन आहे. ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे काळी दिसते पण ते निळ्या रंगाची आहे. ते एकदा दाबायची, असं बोट लावायचं आणि काढायचं. समजलं? चला, नाव वाचायचं, उमेदवाराचं नाव वाचायचं बरं का. हा, सर्वजण इकडे लक्ष द्या. आता पहिले दुसरा वर्ग इकडे लक्ष द्या. हे बघा, ह्या अशा पद्धतीचा एक तिथं मोबाईल म्हणजे मशीन ठेवलेलं आहे. मशीन म्हणजे मोबाईल. आलं लक्षात? त्या मोबाईलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे 6 उमेदवार आपले तिथं दिसतील. त्याच्यासमोर त्यांचे चिन्ह आहेत आणि त्याच्यासमोर हे बटन आहेत. तुम्हाला इकडं नावावर किंवा या चिन्हावर बोट ठेवायचं नाही किंवा या बाणावर बोट ठेवायचं नाही. तर ज्या मुलाला तुम्हाला मतदान करायचं आहे उमेदवाराला, त्या उमेदवाराच्या समोर जे बटन आहेत हे
त्या बटनासमोरच बोट दाबायचं. समजा तुम्हाला उदाहरणार्थ 4 नंबरच्या उमेदवाराला मतदान करायचं तर हे बटन तुम्हाला दाबावं लागेल. आलं का लक्षात? 1 नंबरच्या करावं लागेल तर इथं दाबायचं. नाव वाचायचं. 6 नंबरवाला जर दाबायचं असेल तर हे बटन दाबायचं. तुम्हाला समजलं? हे नावं तुम्हाला वाचता येतात. तुम्हाला ज्या मुलाला मतदान करायचंय त्या मुलासमोरच्या ह्या बटनापैकी ज्याचं बटन दाबायचंय त्याच्या समोरच्याच बटनाला तुम्ही बोट लावून प्रेस करायचंय. लगेच मतदान तुमचं तिथं कलेक्ट होणार. समजलं? उजव्या हाताचं बोट द्यायचं बरं का. कोणाचं मतदान झालं असं बोट दाखवा. वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. माझं मत झालं आहे की नाही? व्हेरी गुड. असं 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 करा, असं ते शाई दिसली पाहिजे. वा वा वा, बघू. वा वा, कोणाच्या बोटाला लागली रे शाई, बघू. वा वा वा, छान छान छान. चला, उमेदवारांचे एकदा चेहरे पाहून घेऊ आपण, कोणाला मतदान भेटत आहे तर. नाही का? ओके, चला. याची बहीण आहे बरं उमेदवार. दे तुझ्या बहिणीचं बटन दाब. व्हेरी गुड. चल रे. चल. घे शूटिंग घे. जवळपास आपले 49 मतदान झालेले आहे. इकडून इकडून. बोटाला शाई लाव तिच्या. तिकडे पाय कॅमेरा. हा, चल. आपला तोंडाला. ते वाजल्यावरच सोडायचं. लक्ष द्या, लक्ष म्हणून. नाव आणि नंबर सांगायचं संध्या. वर्ग पहा. चला, यानंतर उमेदवारांनी पण आपलं मत टाकायचं आहे. व्हेरी गुड. आता हे उमेदवार आलेले आहे. कोणतं चिन्ह आहे? पुस्तक. हे उमेदवार आलेले आहे आपले दुसरे.
ए इकडे इकडे. स्वतःलाच दिलं की दुसऱ्याला दिलं? दुसऱ्याला. अरे कसं असं ना. उमेदवारांनी आपलं मत स्वतःलाच द्यायचं असते, दुसऱ्यांना नाही. हा, चल शाही भक्तीच्या हाताची. स्वतःला द्यायचं बरं का उमेदवारांनी मत. उमेदवार नम्रता कैलास उबाडे, बोट चिन्ह आहे, पाण्याची बॉटल. कोणाला मत दिलं? मला स्वतःला दिलं. व्हेरी गुड, खूप छान. त्यानंतरची मतदार आहे, उमेदवार आहे दक्षिणी बापूराव भाकरे, हिचं चिन्ह आहे पेन. तू कोणाला मतदान केलं? स्वतःलाच. व्हेरी गुड, वा वा, छान छान छान. कुणालचं झालं का? पोलीस कर्मचारी, चला आता तुम्ही पण स्वतः एकीला द्यायचं आहे. नावावर टिकमार करायची. चला हा, चला अर्चना. चला आम्हाला चहा पण आलेला आहे. तर अशा पद्धतीनं आता आपलं हे मतदान झालेलं आहे. टोटल जर आपण बघितलं तर 121 मतदान झालेलं आहे. आता हे मशीन आपण बंद करू. पासवर्ड टाकायचा आहे आणि इथून एक क्लोज करायचा आहे आता. ओके, अशा पद्धतीनं आता हे मतदान इथे संपलेलं आहे. तर मित्र, अशा पद्धतीनं आपण खूप चांगल्या पद्धतीनं सर्वांनी मतदान केलेलं आहे. आणि आता एकूण किती मतदान झालं आपल्या इथे तर बघणार आहोत. सर्वप्रथम ही जी यादी आहे तर यामध्ये जे एकूण मतदान होते आपले 146 मतदार होते टोटल. तर त्यापैकी आता किती मतदान झालं तेही आपले आदरणीय श्री मुख्याध्यापक सर श्री खाडे सर हे आपल्याला सांगतील. आणि त्यानंतर आपण मतमोजणी पण इथे करणार आहोत, म्हणजे कोणाला किती मतदान भेटले. त्यानंतर रिझल्ट पण आपले खाडे सर तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण मतमोजणी करूया. हे बघा, आपल्या या निवडणुकीसाठी 146 मतदार आपण मतदारांची यादी होती आपली. 146 पैकी 121 मतदान प्रत्यक्षात झालेलं आहे. तर प्रत्येक उमेदवाराला किती मतदान मिळालं हे आपण आता काउंट करूया. टोटल मतदान, हा, टोटल मतदार 121. हा, यापैकी पहिला उमेदवार दक्षिणी बापूराव भाकरे, हिला प्रत्यक्षात किती मतदान झालं हे आपण आता काउंट करणार आहोत. इथे पासवर्ड टाकायचा आहे. मशीन आपण क्लोज केली आहे. मशीन क्लोज झालेली आहे. आता 121 मतदान त्याच्यात काउंट झालेले सगळे. याच्या पहिले लिहून घ्या. हा, दक्षिणी 50 आहे का? दक्षिणी 50, सुरेश 7, प्रांजल 17, आविष्कार 10, दक्षिणी 50, सुरेश 7, प्रांजल 17, कृष्णा 18, नम्रता 19 बराबर. टोटल 121 बरोबर. बरोबर. तर अशा पद्धतीनं आपलं इथं मतदान संपलेलं आहे. आणि लगेच 121 मतदान जे झालेलं आहे तर त्यापैकी आता आपल्या 6 उमेदवारापैकी
कोणाला किती मतदान गेलं ते आपण इथं रिझल्ट बघणार आहोत आणि त्यापैकी सर्वात जास्त मतदान कोणत्या मुलाला भेटलं म्हणजे जास्त मतं असणारा मुलगा आणि जास्त मते मिळालेली मुलगी असं दोघांचं नाव आपल्याला सर लगेच इथे सांगणार आहे आणि सर्वांना किती मतदान भेटलं तेही सर सांगणार आहेत। आत्ताच झालेल्या आलेल्या या रिझल्टनुसार सर्वात लोकप्रिय विद्यार्थिनी ठरलेली आहे कुमारी दक्षिणी बापूराव भाकरे। तिला 121 पैकी 50 मतं मिळालेले आहेत। आणि त्यानंतर मुलामध्ये तिनं तर एकूणपैकी 50 म्हणजे सर्वात प्रथम क्रमांक एकूणमध्ये मिळालेला आहे 6 पैकी आणि मुलीमध्ये तर ती प्रथम आहेच। त्यानंतर मुलामध्ये प्रथम क्रमांकाचे मुलामध्ये मतदान मिळालेलं आहे कृष्णा लक्ष्मण खरात। 18 मतदान मिळालेले त्याला 18। सगळ्या मतापैकी 121 पैकी त्याला 18 मतदान मिळून तो मुलामध्ये प्रथम राहिलेला आहे। म्हणून आपल्या व्यवस्थापन समितीमध्ये आपण या दोघांना प्रतिनिधित्व देणार आहोत। प्रथम क्रमांक दक्षिणी बापूराव भाकरे आणि मुलामधून कृष्णा लक्ष्मण खरात। बाकीच्याचे मतदान आपण जाणून घेऊया। सुरेश नवनाथ काळे 7 मतदान। खूप छान। त्यानंतर प्रांजल राजेंद्र सातपुते 17 मतदान। त्यानंतर कृष्णा लक्ष्मण खरात 18 मतदान। नम्रता कैलास उबाळे 19 मतदान आणि आविष्कार निवृत्ती सातपुते 10 मतदान। अशा प्रकारे आजचा हा निकाल इथं घोषित करण्यात येत आहे। तर मित्र हो, तुम्ही खूप छान पद्धतीने इथे भाग घेतलेला आहे। यामध्ये आपण मतदानाशी रिलेटेड काही कर्मचारी घेतले होते म्हणजे 6 विद्यार्थी घेतले होते आणि उमेदवार पण आपण 6 घेतले होते। तर मुलींमध्ये सर्वात जास्त मतदान जे भेटलेले आहे तर दक्षिणी बापूराव भाकरे हिला सर्वात जास्त म्हणजे 50 मतदान भेटलेलं आहे। तर तिचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत। आणि आपण हे जे विद्यार्थी आहे जे निवडून आलेले आहे तर त्यांच्यासाठी काही बक्षीस पण आणलेले आहे। तर सरांना मी विनंती करतो की तिचा एक वही देऊन तिचा आपण सत्कार करूया। तर सरांना विनंती करतो का दक्षिणी बापूराव भाकरे हिला वही देऊन तिचा सत्कार करावा। टाळ्या वाजवा सर्वांनी। त्यानंतर आपले जे 2 नंबरचे उमेदवार आहे सर्वात जास्त मत मिळणारे कृष्णा लक्ष्मण खरात, पण आज हा काही कारणामुळे शाळेत येऊ शकलेला नाही, परंतु त्यालाही सर्वात जास्त मतदान मिळालेले आहे। तर त्याच्यासाठी आपण बक्षीस आणलेलं आहे। तर त्याचा जो प्रचार केला होता आणि खरोखर त्याला निवडून आणण्यामध्ये आपला जो प्रदीप खरात आहे याचा जर हात आहे तर आपण त्यालाच सरांच्या हस्ते आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री लबासे सर यांना विनंती करतो की त्याला एक वही देऊन त्याचा सत्कार करावा। झालं का? त्यानंतर आपल्या इथे उमेदवार म्हणून उत्सुक बाकीचे जे आहेत ते जरी निवडून आले नसेल पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने भाग घेतलेला आहे। तर त्यापैकी सुरेश नवनाथ काळे, तर याचंही स्वागत आपण एक पेन देऊन करणार आहोत। तर श्री शिंदे सर यांना विनंती करतो की त्याला एक पेन देऊन त्याचं स्वागत करावं। त्यानंतर प्रांजल राजेंद्र सातपुते हिचंही स्वागत एक पेन देऊन करावं अशी मी श्रीमती जाधव मॅडम यांना विनंती करतो। त्यानंतर नम्रता कैलास उबाळे हिचंही पेन देऊन एक स्वागत करणार आहेत। तर मी विनंती करतो श्रीमती घुले मॅडम यांना। त्यानंतर आविष्कार निवृत्ती सातपुते याचंही एक पेन देऊन स्वागत करायचं आहे। श्री लबासे सर यांना विनंती करतो की त्याला पेन द्यावा एक।
त्यानंतर आपल्याला इथे मतदानासाठी सहकार्य करणारे कर्मचारी संध्या गोविंद गिराम हिचंही स्वागत एक पेन देऊन करावं असं मी श्री खाडे सर यांना विनंती करतो. त्यानंतर दीपाली बाळू काळे, अर्चना अशोक शिंदे, आदिती संपत खोजे, अर्चना दिलीप खडेकर, कुणाल नाता डोंगरे, सर्वांनी यायचे. चला, सर्व निवडून आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व विद्यार्थ्यांचं, सहभागी विद्यार्थ्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा. आज आपली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धेश्वर पिंपळगाव या शाळेमध्ये मतदान दिवस या निमित्ताने सरांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. तर सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व शिक्षकांनी छान सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, मॅडम, मी आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रकारे प्रतिसाद दिला. सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि सर्व विजेत्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आणि हा कार्यक्रम इथेच संपलेला आहे असं मी जाहीर करते. धन्यवाद.